अबे काय झालं बे, लय हसू राहिले गो तुम्ही दोघं. उद्या बोर्डाचा पेपर लीक तर नाही झाला ना? उद्या बोर्डाचा पेपर आहे. हो भाऊ. बंटिया हरामखोरा, काही जिम्मेदारी होती ना बे, टाइम टेबल काढून आणणं. माहित नाही का तुला बोर्डाचा पेपर आहे म्हणून आता उद्या? मला का म्हणून राहिला, तू बी तर काढून आणू शकतो का? सगळे का माझ भरोसा ठेवतं का? लग्न झाल्यावर सुहागराच्या रात्री मलाच बोलावतो. जाऊ दे, तसे आपण कोणते अभ्यास करतो परीक्षेच्या पहिले. अरे जाऊ द्या, भांडाभांडी नका करू. मी काय म्हणतो, आज संध्याकाळी ग्रुप स्टडी करता का? कसा तो आपला डबल बॅटरी आहे की नाही, तो बी जरा फ्री होता. म्हटलं आपला अभ्यास गिभ्यास बी होऊन जाईल. अबे अभ्यास करून कोणाचा भलं झाला बे, आणि ग्रुप स्टडी आम्ही करणार का? अबे लेको हो, आपण 10वी पास होणार, शिकणार, तर आपल्याला कोणी नोकरी देणार, चांगले चांगले आपले पगार भेटीन आपल्याला, मस्त आपलं जीवन सुखाचं होईल ना बे. त्यासाठी आपल्याला अभ्यास करायला लागते. तुम्ही म्हणता अभ्यास करून कोणाचं भलं झालं? अबे काल्या, तू मला सांग, आपल्या ट्युशनचा मास्तर कोणताही प्रश्न विचारा कधी पटकन उत्तर देते. हो का? हे बरोबर आहे. तसा इतक्या मोठ्या माणसाने नोकरी नाही लागली, आपल्याला कुठून लागणार बे? त्याने म्हणतो अभ्यासात काही स्कोप नाही. हा बरोबर बोलला. हे गोष्ट पटली मला. ती थांब, ते डबल बॅटरी येऊ राहिली, मी त्याला बी सांगतोय काय अभ्यास करून काही फायदाच नाही म्हणतो. हो जाय सांग. अय शंतनू. हां बोल, काय होतं? एक्सक्यूज मी. हां बोला. अरे शंतनू, माझा गणित विषय खूपच कमजोर आले का? तुम्हाला शिकवशील का गणित? मी ऐकलं की तुम्ही आज ग्रुप स्टडी करणार आहात, तर मग मी बी येऊ का संध्याकाळी तुमच्यासोबत ग्रुप स्टडी करायला? एक मिनिट हा. ए काल्या, काय म्हणून राहिला तर तू? काय म्हणून राहिला ग्रुप स्टडी बद्दल? अरे बा, आता मला मागे जे उभे आहेत की बंट्या आणि सोनिया, आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं म्हटलं की ग्रुप स्टडी काही होणार नाही. कारण ग्रुप स्टडीत काही फायदाच नाही बा, शिकून काही फायदाच नाही, काही स्कोपच नाही द्या. शिकून आता कोणाचं भलं झालं जे आपलं होणार? गलत बात आहे कालू, कालू गलत बात आहे बाबू. शिकला सवरला तर मोठा माणूस होशील, पैसे गिसे भेटतील, मोठ्या नोकऱ्या लागतील. असं ग्रुप स्टडी कायचं काय नाही म्हणा. अबे 2 मिनिटात पार्टी बदलली बा तुम्ही. अरे आता तुम्ही मला सल्ला देता ग्रुप स्टडीत काही स्कोप नाही म्हणून. अशा खोट्या गोष्टी नाही फैलवायच्या बाबू. अशा खोट्या गोष्टी नाही करू. अभ्यास करणार तर काही नाही होणार. बातच गोली देता बे तुम्ही. अरे ऐसी मीना कुमारी के लिए तो हम सारा सीने पे गोली खाले छोटे. बहीण मायले सोन्या भाऊ, यानं घरातच पाय ना किती मोठं पुस्तकं ठेवले रे. का हाताने पुस्तकात हाकत्या काय? मायला आपण इथं मी तर पाहूनच हापचक झालं रे बाबा. शंतनू, मग अशी माझ्या गणित सोडलं तर नाही, त्याचं उत्तर 4.2 आलं म्हटलं. बरोबर आहे ना ते? हे 4.2 नाही त्याचं, 5.6 आहे त्याचं उत्तर. काल्या, त्याचं उत्तर 4.2च आहे. अबे मग माये कसं काय चुकलं? एक बार माये चेक करा रे बा, कोणी ना कोणी. एकही नियम नाही खाल्ला ना बा. आमच्या दोघांचं चुकलं तर एकट्याचं कसं काय बरोबर आहे ना? 100% तुझंच चुकलं. अबे पण हे कसं काय होऊ शकते? मग 1517 किलोमीटर येऊ राहिलं, हे कोणता नवा फॉर्म्युला लागला सांग मग? अबे तुझे तर ठीक आहे, माया 26चा वर्ग येऊ राहिलं. आता 26चा वर्ग कुठं टाकू? फेक बहीण मायले, अख्ख्या वर्षभर आपण अभ्यास नाही केला, आता एका रात्री आपलं काय होऊन जाईल रे? आपण काय घंटा उकळून घेणार आहोत? थँक्यू शंतनू, तू याच्यानं माझी लय मदत झाली. आता फायनली माझी रिव्हिजन झाली बापा. आता मी घरी जाऊन झोपू शकते. चला मी बी आता घरी जाऊ शकतो. चला मग तुम्ही सगळ्यात जण, मी काय थांबतो. अरे झालं का रे तुमचं? चालले का आता तुम्ही? काय ले का काल्या, लानत आले का आपल्या दोस्तीवर? आपला अभ्यास झाला म्हणून आपण चाललो, या दोघांना तसंच ठेवतं का बेले का? माफ करा सोनू भाऊ, माफ करा बंटू भाऊ, गलती झाली. आम्ही तुला सोडून कुठेच नाही जाणार. रातभर अभ्यास चाललाच चालते, पण तुमचा अभ्यास कम्प्लीट केल्याशिवाय आम्ही कुठेच नाही जाणार. अबे निघणं बे, काय तोंड्या तुला कोण म्हणून राहिलं? अरे मी तर गुड्डीला म्हणून राहिलो. गुड्डे तू चालली? साला ठरकी बंट्या. चालेल शंतनू, येतो मी. अबे दलिंदरो, नापास होसान ना यावर्षी. उद्या गणिताचा पेपर आहे, गणिताचा डायरेक्ट. अरे बाबा, नापास जर काय झाले ना, त्याच वर्गात राहायचा. हे पाय गड्या, उद्या गणिताचा पेपर. तसंही त्यात डोसकं घालून काही फायदा नाही, असंही काही घालून पाहिजे. आम्हाला काही जात नाही त्यातलं. तर परवा दिवशी आहे हिस्ट्रीचा पेपर, म्हणजे इतिहासाचा. मस्त पैकी कॉप्या नेतो, डायरेक्ट स्पेक्ट्रमच नेतो. अबे स्पेक्ट्रम UPSC वाले पोट्टे वापरतात, ते देऊन करशील काय? त्यात तुला झांबल्या 1 दिवस लागेल. अबे वाचता आला तर जांभली नाही, वाचता येत नाही ना काही. भाऊ आता काही आपलं घर नाही. जर का नापास झालं तरी राहतो. आता सगळ्यात भारी प्लॅन वापरायला लागेल. आता मास्टर प्लॅनशिवाय इलाज नाही आपल्याजवळ म्हटलं. आता तोच आहे जो आपल्याला वाचू शकते. काय काय करा काय लागेल? काहीच नाही, आता वाचाच लागते फक्त. धत्तेरीजी, हेच तर सगळ्या जीवार येते. आता काहीच नाही, आता आपल्याला फक्त 8 हनुमान चालीसा वाचा लागते बस. आता हेच आपली मदत करू शकतात. वा भाई वा, याला म्हणतात मास्टर प्लॅन. हाच खरा प्लॅन आहे. अरे यालाच म्हणतात असली रिव्हिजन. त्या पुस्तकात तोंड घालून काय फायदा आहे? अरे खरी रिव्हिजन तर याला म्हणतात. देवाच्या पुढे जर का झुकलो तर देव काही देऊ शकते. देवा यावेळेस मला पास कर. मी हात जोडतो, पाय जोडतो, फक्त यावेळेस पास कर. जर का मी पास झालो ना, मी डायरेक्ट बजरंग दल जॉईन करतो म्हटलं. देवा देवा, यावेळेस कसं काही घर बनव, मला बी पास कर बरं. मी तुला काही नाही तर मी 20 किलो लाडू झालो होतो, आणि ते बी गावरान तुपात काढेल.
अरे ओ सोन्या बंटिया, एक्झाम कॅन्सल झाली रे. अरे जे हो, एक्झाम कॅन्सल झाली रे भाऊ. अबे मग आता देवाला की नाही तू कोणी 10 किलो ते शुद्ध तुपात तेल लाडू आण बरं. अरे जाऊ दे ना, मी आता काय आता झालं ना एक्झाम कॅन्सल. आता मी सध्याकडे तू काय झालं, तू तर मोबाईलला तू बजरंग दलमध्ये जॉईन होतो आता. अबे मी पास झालो असतो तर मी बजरंग दलमध्ये जॉईन झालो असतो. असा पेपरच कॅन्सल झाला, आता काय रे मी बजरंग दलमध्ये जॉईन होतो. काय जा बे, मी मजाक करत जा म्हटलं. हं? नाही 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 नाही, देवा मी खरं बजरंग दलमध्ये जॉईन होतो. हे परीक्षा खरंच कॅन्सल करून टाक बाबा. पारे बोट ठेव, उद्या आहे आपला बोर्डाचा पेपर म्हटलं. मी तेव्हा जोड गेलतो, पण आता काही खरं दिसून नाही राहिलं म्हटलं मला आपलं भविष्य. आपलं नाही बे, तुमचं म्हणा. मी तर फुल मार्गाने पास होतो. अबे मुका बसणं काय म्या काय केलं, आज रातभर जाऊन मी IMP क्वेश्चन काढले. ज्यानं तुम्ही सगळे पास होऊन जासान. साला मी जर का पास नाही झालो तर यातलं कोणी बी पास नाही व्हायला पाहिजे. जर का यातलं कोणी जरी का पास झालं ना तर माई एवढी जैनार की मी चंद्रावर पोचणार डायरेक्ट. इतकं धुपट निघणार मग मागून. त्यासाठी गेले असे पेपर सांगतो कोणी, असे क्वेश्चन सांगतो कोणी. त्याचा पेपर आणि त्याचा वाचता दूर लोक नाही. आता पहा ना, तुमच्या सगळ्याला एक पेपर दिला, त्यातला पहिला क्वेश्चन पाहिला का तुम्ही? तो मागच्या वर्षी आला, त्याच्या मागच्या वर्षी आला आणि त्याच्या मागच्या वर्षी आला, म्हणजे या वर्षी येणारच. मायले कसं काय टॉप मारलं रे द्या, मग समजून नाही राहिलं. अबे एकच एक प्रश्न देऊ तो बोर नाही होणार का? म्हणजे तो या वर्षी येणार नाही, त्याचा अभ्यास बिलकुल करायचा नाही. एकदम बरोबर बोलला तू. पटली त्या गोष्ट मला. हा, तो दुसरा क्वेश्चन पहा. तो मागच्या वर्षी नाही आला, तिघच नाही आला, या वर्षी येणार म्हणजे येणारच. अबे नाही बे, तुला कोण बनवलं रे वर्गाचा टॉपर? मी तर म्हणतो डायरेक्टरला शकतो मी एखाद्याची. या डबल चष्मीस पाहून बनवला का तुम्ही आले डायरेक्टर? अबे जो मागच्या वर्षी नाही आला, या वर्षी नाही, मागच्या वर्षी नाही आला, त्याच्या मागच्या वर्षी नाही आला, या वर्षी येऊन का झक मारणार का तुझा? तो बी क्वेश्चन येणार नाही. अबे मग इतकी मोठी क्वेश्चन सीट दिली त्या काढून यातलं येणार काय नेमकं ते सांग ना. यातला हा क्वेश्चन IMP. गुलाबराव बाबाच्या डोसक्यावर केस किती? हा क्वेश्चन मोस्ट IMP. अरे बापा, आता केस कधी कोण मोजले का रे बा? कोणाला मोजता तरी येतात का केस? मला डाऊट येऊ राहिला. 100% तू टॉपर नाहीस, तू कॉप्या करून पास होईल. खरं सांग तू कॉप्या करून पास होईलस की नाही? अबे गुलाबराव बाबा टकला आहे ना, त्या डोसक्यावर केस कुठून येते? 0 लिहायला ती. ओ माय गॉड, इज्जतचा बट्ट्या. अबे पाय बे, हा क्वेश्चन लय इम्पॉर्टंट आहे म्हटलं. लय एक्झाम मध्ये विचारलाय, और लोक UPSCत बी येऊन जायला म्हटलं हा क्वेश्चन. मगर आंघोळ करायला अंदर गेला, हे चूक का बरोबर? अरे चूक नाही. अरे हे बरोबर बाबा. हे कसं काय रे बा, हे कसं काय बरोबर झालं? मगर जर का पाण्यातच राहते, तो पाण्यात अंग कसं काय धुणार? अबे तो मगर नव्हता, माणूस होता ना बाबा. तो नदीत गेलता अंग धुयाले. भले करायची रे अशी स्टडी. कशांत का मी नापास व्हायचा, पास होणार कसा? तर करू दे भयाला एकट्या स्टडी. कायच्या काही सांगू राहिला आपल्याला. आपण आपल्या मनाने स्टडी करू, जाऊ द्या, सोडा द्या तो पहिले. का रे बंटू भाऊ, आता सगळे तर चालले गेले रे. आता कसं होईल रे आपलं उद्या? डायरेक्टर साहेब, काही झालंच चालते, लास्ट ठेवा बा आमची. जर का तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असताना राजावर सबस्क्राईब करा ना चॅनलने. काय जाते सबस्क्राईब करायला मी म्हणतो. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, होऊन जाऊ दे एक बार. हां, जय महाराष्ट्र. तर चला भेटूया पुन्हा, ठीक आहे? आता काय माहित बोर्डा पेपरात काय होते मावं उद्या शेवटचा एपिसोड. हो मावं, हो मग काय करशील रे? मग करू ना काही ना काही. चल.